वाईट वागू नाही, ना घरच्यांसोबत ना बाहेर आणि कुठंच. पण आपल्यावर होणारा अन्याय बी सहन नाही करू, कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा बी गुन्हेगार असतो. त्याच्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी आवाज उचलायचाच, गप्प नाही बसायचं. आणि हो, मुलींच्या आईबापांनी घर, बंगला, गाडी, प्रॉपर्टी, शेती हे सर्व बघण्याच्या अगोदर माझ्या मनाने त्यांनी त्या मुलाचा स्वभाव बघावा, त्यांच्या घरात कशा मनस्थितीचे लोक राहतात हे बघावं. आणि हो, पर्सनली मी तर अशा गोष्टी बघावं मी म्हणते, ज्या लोकांनी विकायला सुरुवात केली, शेतीबाडी विकायला सुरुवात केली, अशा घरात मुलगी तर काही मी जास्त काही बोलले असेल, कोणाच्या मनाला लागण्यासाठी काही बोललेली नाहीये मी, तर पण तरी पण काही गोष्टी मनाला लागल्या असतील तर माफी असावी. मी काय कोणाला मनाला लागण्यासाठी बोललेली नाही, कारण की जे माझ्यासोबत झालं ते मला वाटत नाही कोणासोबत व्हावं. ओके, बाय बाय. त्याने अर्धा गुंठा ऐकला हो, 1 गुंठा ऐकला हो, 10 गुंठे ऐकले हो, 1 एकर ऐकलं हो, 10 एकर ऐकलं हो. त्यांनी चाई लावली इकायला म्हटलं ना, ते असं समजायचं ठेवणारच नाहीत पुढे चलून काही. समजलं का? त्याच्यामुळं आणि खास करून निर्व्यसनी घर बघा, व्यसनी घर बघू नका. नाही तिथं तुमची पोरगी सुखी राहणार व्यसनी घरात, नाही त्या पोरीला कधी तुमच्या घरात सुख भेटणार. माझी कोऱ्या कागदावरची रेघ आहे ही. मग त्या बापाने पारपुरीच्या घर धुवून लावलं तरी त्यांना काहीच मत राहणार नाही. ते म्हणतात काहीतरी केलं तुझ्या बापाने. त्याच्यामुळं माझी कळकळीची विनंती सर्वांना की पोराचा आधी स्वभाव बघत जा, परत त्याच्या घरचे कसे आहेत ते बी बघत जा. जाणून बुजून एखाद्या खड्ड्यात ढकलल्यासारखं नका करत जाऊ पोरीला. तुमचं होतं हो, पण एकदा आयुष्याची वाट लागलेली ती दुरुस्त होत नाही. भले नंतर ती तिच्या परीने कशी बी जगायला सुरुवात करते, पण एक लेडीजला जे सुख हवं असतं ते तिला कधी जिंदगीवर भेटत नाही. स्वतःच्या पायावर उभं राहू, कमवू, खाऊ, पण तिला ते भेटतं का? नवऱ्याने कमवायचं, घरी राहायचं, आरामात राहायचं आणि सुखात सुखी संसारात जे सुख राहतं ते सुख तिला कधीच भेटत नाही. त्याच्यामुळं माझी विनंती आहे, पोरींला बघताना प्रॉपर्टीज बघू नका फक्त, त्यांना सुख कुठं भेटन ते बघा. तुम्ही म्हणता सगळेच पेणार आहे का, तसेच राहते का? नसतेत, पण पेणारेच का बघायचे.